नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टोरीज विथ मी या चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत देवादिदेव महादेव भगवान शंकर यांच्या जन्माविषयी। अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की ज्यांना अनादी आणि अनंत म्हटलं जातं, ज्याच्याशिवाय हे विश्व अपूर्ण आहे, त्या भगवान शिवाचा जन्म कसा बरे झाला असेल? चला तर मग या रहस्यमय कथेचा शोध घेऊया। हिंदू धर्मग्रंथांमध्ये भगवान शिवाच्या जन्माबद्दल अनेक कथा आणि मत प्रचलित आहेत। खरं तर काही ठिकाणी त्यांना स्वयंभू म्हणजे स्वतःहून निर्माण झालेले मानले जाते। शिवपुराणामध्ये आणि शैव मान्यतेनुसार भगवान शिव हे अनादी आहेत, ते काळाच्या पलीकडले आहेत, म्हणजेच त्यांना जन्म किंवा अंत नाही, ते नेहमीच अस्तित्वात होते आणि या विश्वाचे आधार आहेत। त्यांना अजन्मा देखील म्हटलं जातं, ज्याचा अर्थ आहे ज्यांनी जन्म घेतला नाही। विष्णू पुराण आणि काही इतर ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या कथा आढळतात। त्यानुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण यावरून वाद झाला, तेव्हा त्यांच्या समोर एक अंतहीन तेजाचा स्तंभ प्रकटला। दोघांनाही त्याचा आदी आणि अंत शोधायला सांगितला गेला। ब्रह्मा आणि विष्णू दोघांनाही तो शोधता आला नाही, तेव्हा त्या स्तंभातून भगवान शिव प्रकट झाले। या कथेनुसार भगवान शिव हे ब्रह्मा आणि विष्णू या दोघांपेक्षाही प्राचीन आणि मोठे आहेत, जे एक तेजस्वी स्तंभातून अवतरले। श्रीमद देवी भागवतम मध्ये आणखी एक वेगळी कथा सांगितली आहे। त्यानुसार देवी आदिशक्ती म्हणजेच प्रकृती आणि भगवान सदाशिव हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे जनक आहेत। म्हणजेच या कथेनुसार भगवान शिव यांचा जन्म देवी आदिशक्ती आणि सदाशिव यांच्यामुळे झाला। एका पौराणिक कथेनुसार सृष्टीच्या निर्मिती आणि विस्तारासाठी पुत्राची इच्छा असलेल्या भगवान ब्रह्मदेवांनी कठोर तपश्चर्या केली। त्यांच्या गहन तपश्चर्येतून एक तेजस्वी आणि शक्तिशाली बालक प्रकट झाले। हे बालक मात्र सातत्याने रडत होते आणि त्याच्या रडण्याने तिन्ही लोक भरून गेले। ब्रह्मदेवांनी त्याला विचारले की तो का रडत आहे, तेव्हा बालकाने उत्तर दिले की त्याला नाव हवे आहे। ब्रह्मदेवांनी त्याला रुद्र म्हणजे रडणे आवडते म्हणून त्याचे नाव रुद्र असे ठेवले। रुद्र म्हणजे जो रडतो किंवा दुःख दूर करतो। अनेक नावे देऊनही तो बालक रडतच राहिला। भगवान शिवाचा हा क्रूर पण तरीही उदार रुद्र अवतार सृष्टीच्या गरजेतून कसा प्रकट झाला आणि तो विध्वंसक तसेच दयाळू दोन्ही पैलूंचे प्रतीक कसा आहे हे यातून दिसून येते। या वेगवेगळ्या कथांमधून हे स्पष्ट होते की भगवान शिवांच्या जन्माबद्दल निश्चित असं एक मत नाहीये। वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आणि परंपरेमध्ये त्यांचे वेगवेगळे उल्लेख आढळतात, पण या सगळ्या कथांमधून एक गोष्ट नक्की समोर येते, ती म्हणजे भगवान शिव हे या सृष्टीची निर्मिती आणि लयामध्ये एक महत्त्वपूर्ण शक्ती आहेत। म्हणूनच भगवान शिवला अनादी आणि अनंत मानले जाते। त्यांचा जन्म कसा झाला याबद्दल जरी वेगवेगळ्या कथा असल्या तरी ते या विश्वाचे मूळ आहेत आणि त्यांच्याशिवाय हे जग अपूर्ण आहे, यावर सगळ्यांचे एकमत आहे। आशा आहे आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला भगवान शिवाच्या जन्माबद्दल काही नवीन गोष्टी समजल्या असतील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। हर हर महादेव।